वारसा हक्काचा प्रश्न त्वरित निकाली काढा, न्यायालयातील केसेस मागे घ्या, खासदारांनी धरला आग्रह। अभिषेक कळमकर यांच्यासोबत लंके यांनी आयुक्त डांगे यांच्याशी केली चर्चा। अहमदनगर महानगरपालिकेत वारसा हक्कानं नोकरी देण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे। या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी खासदार निलेश लंके यांनी थेट महानगरपालिका कार्यालय गाठलं आणि आयुक्त यशवंत डांगे यांच्या दालनात त्यांनी ठिय्या दिला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर त्यांच्या समवेत होते। नगरमध्ये सफाई कामगार ही खूप आवश्यक बाब आहे। प्रामुख्याने सफाईचं काम करणारे जे कामगार सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या वारसांना त्वरित कामावर घ्यावे असे आदेश आहेत। तसा न्यायालयाचा निकाल देखील लागलाय। मात्र तरी देखील पालिका प्रशासन या कर्मचाऱ्यांना नोकरी देण्यास टाळाटाळ करते। आयुक्तांसोबत चर्चा करताना निलेश लंके यांनी या वारसांना त्वरित नियुक्तीपत्र द्या असे निर्देश डांगे यांना दिले। त्यावर डांगे यांनी आपण 1-2 दिवसांमध्ये शासनाला त्याबाबतचा प्रस्ताव पाठवून त्यांचं मार्गदर्शन मागून घेऊ आणि स्वतः पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं। यावेळी आयुक्तांना कामगारांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज। कामगारांच्या वारस हक्काच्या बाबत आज ठिकाणी बैठक पार पडली। 2024 जुलै 2024 चा जो शासन निर्णय त्यानुसार कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी होती। त्या संदर्भात आयुक्तांनी सांगितले की आम्हाला शासनाचं मार्गदर्शन आवश्यक आहे। त्या बाबतीत तसा प्रस्ताव सुद्धा 1-2 दिवसामध्ये शासनाला पाठवून आम्ही स्वतः पाठपुरावा करून तो शासन निर्णयातला जे त्यांना जे आवश्यक बाबी त्यांच्याकडून लेखी स्वरूपात आणण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करून त्या माझ्या सफाई कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळेल। कुठल्याही शहराच्या गावाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सफाई कामगारांचा सिंहाचा वाटा असतो। आपल्या शहरामध्ये सफाई कामगार हे मोठ्या हजारोच्या संख्येने आहेत। खरं तर मागच्या 2 महिन्यापूर्वी शासनाचा देखील आदेश आलेला आहे आणि औरंगाबाद खंडपीठाने देखील आदेश जारी करूनही इथल्या महापालिका प्रशासनाने जे आरोग्य संबंधित जे आरोग्य विभागाचे सफाई कामगार आहेत यांच्या वारसाचा हक्क त्याच्यासाठी जो आदेश लागू केला गेला त्याची अंमलबजावणी महानगरपालिका प्रशासनाने केलेली नव्हती। अनेक वेळा इथं आता आजी मावशी बरेच जण आहेत, कुणाच्या घरातले अनेक जण, कुणाचा मुलगा मयत झालाय, कुणाचा नवरा मयत झालाय, त्याच्यामध्ये त्याच्या पाठपुरावा करण्यासाठी अनेक वर्षापासून यांच्या न्याय हक्कासाठी हे सगळेजण लढत होते। अनेक वेळा महापालिकेकडून ज्या वेळेस हे लोक यायचे उडवाउडीचे उत्तर त्या ठिकाणी यांना दिले जात होते। खरं तर यांच्या न्याय हक्कासाठी अनेक जण या ठिकाणी पुढाकार यांच्याच वतीने युनियनचा असो किंवा बाकीचे इतर वैयक्तिक पाठपुरावा चालू होता आणि खंडपीठाने आदेश जारी केल्यानंतर आता महानगरपालिकेला नेमकी अडचण कुठली होती तर हे लोक ज्या वेळेस खासदार निलेश लंके साहेब त्याच प्रकारे व्यक्तिशः माझ्याकडे त्या ठिकाणी आले। आम्ही आजची वेळ घेऊन आयुक्त आणि सामान्य प्रशासन त्याच्यामध्ये आस्थापना विभाग यांची एक संयुक्तिक बैठक या ठिकाणी लावली। या बैठकीमध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडण्यासाठी लंके साहेबांनी हे जे सफाई कामगार आहेत याच्यामध्ये मग गाडे साहेब असतील, साठे साहेब, भालेराव या सगळ्यांनी सगळ्या सफाई कामगारांच्या वतीने त्या ठिकाणी म्हणणं मांडलं। याच्यामध्ये अनेक मुद्दे होते। 5वा वेतनचा फरक असेल, त्याच्यामध्ये 7वाचा असेल, हे कायम करण्याबाबतचे अनेक मागणी त्या ठिकाणी केलेली आहे। खासदार निलेश लंके साहेबांना ज्या वेळेस या बैठक पार पडल्यानंतर त्यांनी प्रशासनाला त्या ठिकाणी निर्देश दिले की आम्हाला लेखी त्याच्यामध्ये आपण देण्यात यावं। महापालिका प्रशासनाला काहीतरी मार्गदर्शन किंवा टिप्पणी ही महाराष्ट्र शासनाकडून मुंबई स्तरावरून पाहिजे आहे। त्याच्यामुळे 2 दिवसाचा कालावधी यांनी या ठिकाणी मागितलेला आहे। याच्यामध्ये आम्ही लेखी या सफाई कामगारांसाठी आज लेखी घेऊन या ठिकाणी जाणार आहोत। हे काम लंके साहेबांच्या माध्यमातून घडत आहे। लंके साहेबांचं या ठिकाणी यांच्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन व्यक्त करतो आणि महापालिकेने जर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा केला, दिरंगाई केली तर याच्यामध्ये आज कमी संख्येने आलेत 100-200 जण। पुढच्या वेळेस आम्ही सगळ्यांना घेऊन या ठिकाणी यांचा दालन या ठिकाणी कोंडू जर यांनी याचं अंमलबजावणी केली नाही, हे या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो। लवकरात लवकर महापालिकेने याची दखल घ्यावी एवढंच आयुक्त साहेब आणि त्यांचे सगळे खालील अधिकारी असतील
यांना परत एकदा विनंती करतो. अहमदनगर जिल्ह्याचे लाडके खासदार श्री निलेशरावजी लंके यांच्याकडे अहमदनगर महानगरपालिका सफाई कर्मचारी यांच्या वारस रोखल्या 7वा वेतन आयोग तसेच 5व्या वेतन आयोगाला फरक आम्हाला दिरंगाई होत आहे. या कारणास्तव आम्ही सर्व पालिका कर्मचारी त्यांच्याकडे गेलो, त्यांना विनंती केली. आमच्या विनंतीला मान देऊन आज स्वतः लंके साहेब आणि कळमकर साहेब यांनी आमची कमिशनर साहेबांसंग बैठक लावून दिली. ज्या आमच्या मागण्या होत्या म्हणजे आमच्या कोर्टाने निकाल दिलाय, त्या निकालाप्रमाणे आम्हाला वारस नोकरी द्या. तसंच जसा कोर्टाने निकाल दिला आमच्या 5व्याच्या पैशाचं त्याप्रमाणे तसंच 7वा वेतन आयोग याची चांगली साधक बाधक चर्चा घडून आणली आणि या शहराचे कमिशनर डांगे साहेब, लारे साहेब आणि या खासदार लंके साहेब यांनी व्यवस्थित चर्चेतून हा चर्चेतून मार्ग काढलाय आणि त्या मार्गाला आम्ही सर्व सहमती असल्यामुळे आम्ही खासदार लंके साहेब तसेच कळमकर या पालिकेचे कमिशनर डांगे साहेब यांचे आभारी आहोत. पुढील कारवाई लवकर ही आमची विनंती आहे.